शेतकरी बांधवांनो नमस्कार. भारत या देशाची ओळख तरुणांचा देश अशी आहे आणि याच तरुणांच्या देशात सध्या अनेक असे युवा शेतकरी आहेत की जे वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला दिसतात. अर्थात पारंपरिक पिकं मोठ्या उत्साहाने घेतली जातातच, पण यासोबतच वेगळा प्रयोग करणं आणि तो यशस्वी करून दाखवणं याच्यावरही अनेक शेतकऱ्यांचा भर आहे. आणि असाच एक वेगळा प्रयोग म्हणजे चिया सीड्स. आता हे पीक जर आपण बघितलं तर तसं हे परदेशी, पण हेच परदेशी पीक सध्या महाराष्ट्रातल्या मातीत रुजतंय आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळवून देत आहे. अर्थात या पिकाचे फायदे सुद्धा भरपूर आहेत. आरोग्याच्या दृष्टीनं या पिकाला फार मोठं महत्त्व आहे आणि सुपर फूड असं सुद्धा या पिकाला म्हटलं जातं. अर्थात चिया सीडची लागवड सध्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी होते आणि हा प्रयोग करणारे असेच एक प्रयोगशील शेतकरी म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव मधल्या ताकतोडा या गावचे प्रयोगशील युवा शेतकरी राहुल कव्हर सर. तर सध्या आपण त्यांच्याच शिवारात आहोत आणि त्यांनी चिया सीडचा हा प्रोजेक्ट कसा यशस्वी करून दाखवलेला आहे, यातला त्यांचा अनुभव आणि यामध्ये काम कसं करायला हवं, व्यवस्थापन कसं असायला हवं याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहूया एक ध्वनिचित्रफीत. चिया या पिकाचं महत्त्व, वाढती मागणी आणि त्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता आज अनेक शेतकरी या पिकाकडे वळताना दिसत आहेत. चिया हे मूळतः मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील पीक असलं तरी आता भारतातही त्याची लागवड हळूहळू वाढत आहे. आरोग्यासाठी आवश्यक असणारे घटक मोठ्या प्रमाणात असल्यानं आरोग्याबाबत जागरूक असलेल्या लोकांमध्ये या बियांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. वजन नियंत्रण, हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणं, पचन सुधारण्यास मदत करणं अशा अनेक गुणधर्मांमुळे चिया बियांना सुपर फूड म्हणूनही ओळखलं जातं. या पिकाला तुलनेनं कमी पाण्याची गरज भासते, तसंच कमी खर्चात लागवड शक्य होते. योग्य व्यवस्थापन केल्यास कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन मिळू शकतं. शिवाय आरोग्यपूरक अन्नपदार्थांमध्ये, पेयांमध्ये आणि बेकरी उत्पादनांमध्ये चिया बियांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यानं त्याला देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. हेच लक्षात घेऊन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मुक्काम पोस्ट ताकतोडा येथील एका प्रगतशील शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडत नवे प्रयोग करण्याचं धाडस दाखवलं आणि त्यात चांगलं यशही मिळवलंय. आज अनेक शेतकरी बदलत्या हवामानाच्या आणि बाजारपेठेच्या आव्हानांना सामोरे जात असताना नव्या पिकांची लागवड करून उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत जिल्हा हिंगोली, तालुका सेनगाव येथील ताकतोडा गावातील राहुल कव्हर यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची आणि चिया पिकातून मिळालेल्या भरघोस उत्पन्नाची यशोगाथा. शेतकरी बांधवांनो, ध्वनिचित्रफितीवरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपण प्रयोगशील शेतकरी राहुल कव्हर यांच्या चिया सीड्स या शिवारात आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या पूर्ण व्यवस्थापनाबद्दल माहिती जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. तसं बघितलं तर पारंपरिक पिकांना थोडंसं बाजूला करत एक नवीन वेगळा प्रयोग तुम्ही केलेला आहे आणि चिया सीड्सची लागवड ही तुम्ही या परिसरात केली. तर पहिल्यांदा मी तुम्हाला हेच विचारेन की पारंपरिक पिकांपासून वेगळा विचार करून चिया सीड्स याच पिकाची तुम्ही का निवड केलीत? सुरुवातीला आम्ही चिया सीड्स घेण्याच्या आधी हरभरा हे पीक घेत होतो. हरभरा या पिकाला बऱ्याच प्रमाणात बुरशी, मर रोग याच्यासारखे प्रॉब्लेम येत होते. मग हरभरा पिकाला काहीतरी एक पर्याय म्हणून आम्ही चिया सीड्स या पिकाची निवड करण्याचं ठरविलं. चिया पिकाबद्दल आम्हाला सुरुवातीला काहीही माहीत नव्हतं. चिया पीक हे अमेरिकेतील मेक्सिको येथील पीक आहे
आपल्या वातावरणात येते नाही येते याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. पण नंतर कृषी विज्ञान केंद्र हिंगोली हं. यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला चिया सीडची पूर्ण माहिती मिळाली आणि नंतर बियाणं उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्हाला बियाणं पण उपलब्ध झालं. बियाणं उपलब्ध झाल्याच्या नंतर आम्ही त्याची पेरणी कशी करायची, त्याचं खत व्यवस्थापन, त्याची फवारणीचं व्यवस्थापन याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन 2022 मध्ये पहिल्या वेळेस आम्ही चिया सीडची पेरणी केली. चिया सीडची पेरणी करताना आम्हाला 20 इंची सुवा ठेवायचं काम पडलं. त्याच्यानंतर फवारणीसाठी औषधं, खताचं याचं व्यवस्थापन आम्ही शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी ते पीक घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना विचारून त्यानुसार आम्ही ते नियोजन केलं. पण यासाठी लागणारं जे महत्वाचं बियाणं आहे, ते तुम्हाला कुठून मिळालं? हे बियाणं आम्ही पातूर येथील एक शेतकरी आहेत, जे की त्यांचे रिलेटिव्ह अमेरिकेत राहतात. हं. त्यांनी हे सुरुवातीला महाराष्ट्रात बियाणं उपलब्ध केलं. त्यांचे रिलेटिव्ह मेक्सिकोमध्ये राहतात. त्यांनी हे बियाणं मेक्सिकोमधून आणलं. हं. आम्ही त्यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांच्याजवळून 1 किलोभर बियाणं हे विकत आणलं आम्ही आणि नंतर त्याची पेरणी केली. अच्छा. तर तुम्ही सांगितलत की अमेरिकेतून म्हणजे बाहेरच्या देशातून हं. आलेलं हे पीक आहे. पण तिकडचं वातावरण आणि आता आपल्या या हिंगोली, ताकतोडा परिसरातलं वातावरण, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा तुमचा अनुभव कसा होता? वातावरणात आपल्या वातावरणात चिया सीड्सला बऱ्याच प्रमाणात प्रॉब्लेम येते. हं. येत नाही असं नाही. एक तर आपलं वातावरण आणि तिथलचं वातावरण याच्यात फरक आहे. पण त्याचं नियोजन जर व्यवस्थित झालं, तर काही प्रॉब्लेम येत नाही. तर याबद्दलच आता आपण जाणून घेऊ की नियोजन व्यवस्थित करणं म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ. बियाणं तर तुम्ही आणलेलं आहे, हो. पण यानंतरची जी लागवड आहे, हं. तर ती तुम्ही कशी केलीत? बियाणं म्हणजे याला एका एकर क्षेत्रफळासाठी फक्त 1 किलो 800 ग्रॅम बियाणं लागते. हं. बियाणं हे तिळापेक्षाही छोटं असते. त्याच्यासाठी 20 किलो खत घेऊन 1 किलो 800 ग्रॅम बियाणं हे त्याच्यात मिक्स करून हे प्रति एकर 18 इंची सुवा ठेवून पेरणी केली. त्याच्यात 1 इंच भर जमिनीच्या वर बियाणं टाकणं लागते. त्याच्यानंतर पाण्याचं जे मनसाल व्यवस्थापन हे स्प्रिंकलरद्वारे जमते आणि मोकळं पण जमते. सर, चिया सीड्स या पिकाबद्दल आपण बोलतोय, याचं पाणी नियोजन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर याला किती प्रमाणात आणि कसं पाणी द्यावं लागतं? सुरुवातीला पेरणी केल्याच्या नंतर स्प्रिंकलरद्वारे 2 ते 3 घंटे पाणी द्यायचं. ते पाणी दिल्याच्या नंतर त्याची निघून येते पीक. हं. पीक निघून आल्याच्या नंतर 8 ते 10 दिवस पुन्हा दुसरं पाणी स्प्रिंकलरद्वारे द्यायचं काम. आणि चिया 1 महिन्याचा झाल्याच्या नंतर हं. तुम्ही हे मोकळं पाणी देऊ शकता. कारण जेवढं पाणी मोकळं दिलं तेवढं त्याची वाढ चांगल्या प्रमाणात होती आणि नंतर तुम्हाला 3 ते 4 पाण्यात ही चिया हे पीक निघून जाते. पण हे पीक पूर्ण वाढ होऊन हे हाती यायला आपल्याला किती कालावधीची वाट बघावी लागते? हे पीक पेरणीपासून हाती यायला 120 दिवस 4 महिन्याचा कार्यकाळ लागते. पण चिया या पिकाला पाणी गव्हापेक्षाही थोडं जास्तच लागते. यासोबतच या पिकाची वाढ होत असताना काही वेळेस काही कीड किंवा काही रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला दिसून येत असेल. तर याच्यावर आपण कसं काम करता? तसं पाहिलं तर हे पीक या पिकाला कोणताही रोग किंवा काहीही येत नाही. कारण हे पीक म्हणजे रोग प्रतिकारच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की या पिकावर आत्तापर्यंत माझ्या अनुभवातून तरी 2 वर्षात असा कोणता रोग आला असं मला तरी आढळलं नाही. तरी पण याच्यावर येणारे प्रामुख्याने जर रोग म्हणलं हं. तर याच्यावर एकतर मवा, रस शोषक किडे याच्यासारखाच अटॅक येऊ शकते. पण साधारणपणानं 4 महिन्यांनंतर ज्यावेळेस हे पीक आपल्या हाताशी येतं, तर त्याची काढणी नेमकी कशी केली जाते? त्याची काढणी गव्हाचे हार्वेस्टर असते, त्यानं पण त्याची काढणी करू शकता किंवा तुम्ही मजूर लावून मजुराद्वारे पण त्याची काढणी करू शकता. थ्रेशरमधून ते बियाणं तयार करू शकता. तर या पिकात आपण खतांचं व्यवस्थापन कसं करता? हे आयुर्वेदिक पीक असल्यामुळं याला रासायनिक कोणत्याही प्रकारचं खत किंवा फवारणीचं औषध चालत नाही. याला सर्व प्रकारचे जैविकच खत लागतात. त्याच्यासाठी प्रति एकर 25 किलो जैविक खत याला वापरणं लागते. त्याच्यानंतर फवारणीसाठी पण हं. जैविकच औषधं वापरणं लागतात. याला रासायनिक कोणत्याही प्रकारचं
औषध वापरायचं काम नाही. कारण की हे आयुर्वेदिकमध्ये चालते. आयुर्वेदिकमध्ये चालल्यामुळे रासायनिक वापरल्यामुळं त्याच्यात रासायनिक घटक जातात. त्याचा परिणाम वाईट होते. त्याच्यामुळे याला सर्व जैविक खतच लागतात. यासोबतच या पूर्ण 4 महिन्यांच्या कालावधीचा आपण विचार केला, तर अशी कुठली कामं, कुठल्या मशागती आपल्याला या 4 महिन्यांमध्ये पूर्ण लक्ष देऊन कराव्या लागतात? सर्वात पहिलं नियोजन म्हणजे तण नियंत्रण. कारण की चिया सीड्सवर कोणत्याही प्रकारचं तणनाशक चालत नाही. हं. त्याच्यामुळं आपल्याला जे बी नियोजन तणाचं करायचं हे डवरणीमार्फत किंवा मग मजुरामार्फत त्याची कोळपणी करणे. याच्याशिवाय दुसरा त्याच्यावर तणनाशकाचा कोणताही विलाज नाही. पण आता आपण याच्या काढणीकडे आलो, तर तुम्ही सांगितलत की हार्वेस्टरने सुद्धा आपण हे कटिंग करू शकतो आणि सोबतच मजुरांच्या माध्यमातून सुद्धा हे करू शकतो. हो. तर हे याची जी पद्धत असते काढणीची, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात काय सांगाल? याची काढणीची 115 ते 120 दिवसाच्या दरम्यान ह्याची ओंबी पूर्ण भरल्याच्या नंतर ओंबी वाळायला सुरुवात होते. ओंबी वाळल्याच्या नंतर आपण मजूर लावून त्याची कापणी करून गंजी घालून एक 4 ते 5 दिवस ती गंजी तशीच ठेवून आपण थ्रेशरद्वारे पण त्याची काढणी करू शकतो किंवा मग आपण हार्वेस्टर आल्याच्या नंतर हार्वेस्टरद्वारे पण त्याची काढणी करू शकतो. काढणी करतेवेळेस एवढीच काळजी घेणं लागते की हवेचा जे पॉवर आहे, हं. हे हवेचा पॉवर हार्वेस्टर असो किंवा थ्रेशर असो याचा एकदम झिरोवर ठेवणं लागते. जेणेकरून चिया सीड्स हे समोर जाणार नाही आणि त्याचं म्हणजे नुकसान होणार नाही. त्याच्यासाठी हवेची स्पीड ही 0 ठेवून त्याची काढणी करणं लागते. अच्छा, कारण या बिया आकारानं खूप छोट्या असतात हं. आणि त्यामुळे जर तुम्ही सांगितलत की काढणीच्या वेळेस आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. पण याची सुरुवात करताना तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आणि या पिकाबद्दलची पूर्ण माहिती घेतली. पण ज्यावेळेस तुमच्या या शिवारात मजूर काम करायला येतात, काढणीच्या वेळेस किंवा मशागतीच्या वेळेस, तर मजुरांना सुद्धा तुम्हाला या पिकाबद्दलचं प्रशिक्षण द्यावं लागतं का? हो, कारण सुरुवातीला चिया पीक पेरल्याच्या नंतर सर्वात पहिले तर मजूर आणि सर्व शेतकरी हे चिया सीड्स पाहण्यासाठी येऊ लागले, हं. की बुवा हे सीड्स कोणतं आहे म्हणून. त्याच्यानंतर मग मजुराला ज्यावेळेस आपण कामाला सांगितलं, त्यावेळेस त्यांच्या सोबत राहून त्यांना तण नियंत्रण असो, कारण की चिया सीड्स आणि तण काही तण असे आहेत, की हे चिया सीड्ससारखे सुरुवातीला दिसतात आपल्याला. हं. त्याच्यामुळं मजुराला आम्हाला सांगायचं काम पडलं, की हे चिया सीड्स आहे आणि हे तण आहे. हे तणच घ्या, चिया सीड्स राहू द्या. कारण तण आणि चिया सीड्स हे दोन्ही पण सुरुवातीच्या काळात सारखेच दिसतात आणि त्याच्यानंतर काढते वेळी पण मजूर हे काही खालून काटत, तर काही वरून. त्याच्यामुळं ते पण मजुराला आम्हाला सांगायचं काम पडलं, की इथूनच काटणी करा म्हणून. पण ज्यावेळेस त्याची काढणी पूर्ण होते, तुम्ही सांगितलत की हवेचा दाब हा आपल्याला शून्यावर ठेवायचा हं. आहे आणि मग आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. तर काढणीनंतरची जी काही प्रक्रिया असते, मग तिचं जे पॅकेजिंग असेल किंवा ती बाहेर काढणं, तर याबद्दल तुम्ही कसं काम करता? काढणी झाल्याच्या नंतर त्याची आपले जे काय बॅगमध्ये आपण पॅकिंग करतो, ही पूर्ण पॅकिंग करून काढणी झाल्याच्या नंतर एक दिवसभर हं. चिया सीड्स हे वाळू द्यायचं. अच्छा. कारण त्याच्यात मॉइश्चरचं प्रमाण थोडं बहुत असतेच. वाळवल्याच्या नंतर चिया सीड्स वाळवल्याच्या नंतर त्याची पॅकिंग करून ठेवायची. आणि हे पॅकिंग कशा पद्धतीनं तुम्ही करता? हे पॅकिंग आपल्या बॅगमध्ये 50 किलोच्या बॅगमध्ये आम्ही करतो. 50 किलोच्या बॅगमध्ये काढणीनंतर याचं पॅकिंग होतं. हं. आता पॅकिंगच्या नंतरचा आपला जो मुद्दा येतो तो म्हणजे मार्केटिंगचा. हं. तर या चिया सीड्सना म्हणजे सध्या ट्रेंड वाढत चाललाय आणि जगभरात याला मागणी चांगली आहे. पण तुम्ही मार्केटिंगसाठी याच्यात कुठे प्रयत्न करता? आम्हाला वाशिम जिल्ह्यात आमच्या मार्केटला याची मागणी भरपूर आहे. आमच्या वाशिम जिल्हा हे चियाचं हब झालेलं आहे. त्याच्यामुळं वाशिम जिल्ह्यातच आमच्या बाजूलाच वाशिम जिल्हा आहे. तिथं याची मार्केटमध्येच विक्री होते आणि याचे दर पण चांगले मिळतात. अच्छा, मार्केटमध्ये तुम्हाला चांगले दर मिळतात आणि तिथे विक्री होते. हं. पण तिथून येणारी जी मागणी आहे, ती कशी होते? म्हणजे तुम्ही माल इकडून तिथे घेऊन जाता, की तुमच्याकडे आधीच बुकिंग झालेलं असतं? त्याच्यात 2 प्रकार आहेत. हं. काही प्रायव्हेट कंपन्या ह्या ॲग्रीमेंटवर चिया सीड्स देतात. जे की एका एकराचा ₹3000 ते खर्च घेतात. त्याच्यात चिया सीड्सची एक बॅग येते, एक खताची बॅग येते आणि ऑर्गॅनिकच्या 3 फवारणीचे औषध येतात. नंतर तीच कंपनी चिया सीड्स हे वापस घेते मार्केट रेटनुसार. आणि दुसरं असं आहे, की आम्ही आमचं चिया सीड्स तयार करतो. चिया सीड्स तयार केल्याच्यानंतर आम्ही ते मार्केटमध्ये घेऊन जातो आणि तिथं विक्री करतो.
अच्छा सर, या ज्या आपण चिया सीड्स बघतो त्यामध्ये असे काही वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येतील का? चिया सीड्समध्ये प्रकार तर वेगवेगळे नाहीत, पण एक ग्रे कलरमध्ये येते आणि एक व्हाईट कलरमध्ये येते. फक्त कलरचाच फरक आहे. बाकी जर म्हणसाल तर चिया सीड्स सर्व सेमच आहे. काही शेतकरी व्हाईट घेतात, काही शेतकरी ग्रे घेतात आणि ग्रे आणि व्हाईट हे दोन्ही पीक मी घेतलेले आहेत. अच्छा, म्हणजे ग्रे आणि व्हाईट हं. फक्त दिसायला वेगळे आहेत, पण त्याची गुणवत्ता आणि बाकी सगळ्या गोष्टी सारख्याच हं. आपल्याला दिसून येतात. हां. पण ज्यावेळेस आपण हे उत्पादन घेता 50 किलोच्या बॅगमध्ये ते पॅक करता, तर त्यानंतरची पुढची मार्केटिंगची प्रोसेस तुमची कशी चालते? मार्केटिंगची प्रोसेस अशी असते, की आम्ही पॅकिंग केल्याच्या नंतर आम्ही आमच्या वाहनात ते पूर्ण माल टाकून वाशिम मार्केटमध्ये नेतो आणि तिथं हराशी होऊन त्याला योग्य ते दर मिळतो. पण आता या दराबद्दल काय सांगाल, की साधारण कसे दर तुम्हाला याच्या माध्यमातून मिळतात? मला 2022 मध्ये ग्रे कलरचं चिया सीड्स असताना हं. मला ₹14,300 दर मिळाला होता आणि तेच चिया 2023 मध्ये माझ्याकडे असताना मला त्याला ₹19,500 प्रति क्विंटल दर मिळाला होता. पण या रंगांनुसार त्याचे दर बदलतात, असा काही तुमचा अनुभव आहे? हो, माझा तरी अनुभव असा आहे, की मी मागच्या वर्षी ग्रे आणि व्हाईट दोन्ही चिया सीड्स मार्केटमध्ये नेले असता हं. मला ₹18,500 ग्रेला भाव मिळाला आणि व्हाईटला ₹19,500 दर मिळाला होता. अच्छा, तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्केटमधून सुद्धा चांगला दर मिळतोय आणि यामध्ये तुमचं व्यवस्थापन सुरू आहे. राहुलजी, आपल्या गप्पा सुरू राहणारच आहेत, पण शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्यायची. शेतकरी बंधूंनो, आपण बघत आहात राहुल कंवर यांची चिया पीक शेती. आता ही पीक शेती विशेषतः चियाची ही आपल्यासाठी नवीन आहे. मग ही शेती करताना काही काळजी घेणं फार आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण जाणून घ्या आपली जोखीम स्तर केवढा आहे, तुमच्याकडे किती उपलब्ध साधन सामुग्री आहे आणि तुम्ही जर चिया पीक शेती करत असाल तर सर्वात पहिला जे महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे याच्यासाठी मार्केट कुठे आहे हे बघायचं आहे आणि नंतर या शेतीच्या मागे लागायचं आहे. विशेषतः चिया शेती याला फार मोठं भविष्य आहे. चिया सीड हे जे पीक आहे याला सुपरफूड म्हणून ओळखलं जातं. आपण सगळे जाणताच आहात की आज आरोग्याच्या बऱ्याच समस्या आलेल्या आहेत. त्यामध्ये डायबिटीज, मधुमेह हा अतिशय महत्त्वाचा आहे. लोकांचं वजन वाढत आहेत. तर लोकांचं वजन कमी करण्याकरता मधुमेहासाठी आणि अन्य रुग्णासाठी एक सुपरफूड म्हणून चिया सीड समोर येत आहेत. ओमेगा फॅटी ॲसिड्स, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं फायबर कंटेंट, त्यामध्ये कमी असलेलं कार्बोहायड्रेट्स आणि मोठ्या प्रमाणावर प्रोटीनची मात्रा, या सगळ्या गोष्टींमुळे चिया पीक एक सुपरफूड म्हणून गणलं जात आहे आणि भविष्यातलं हे एक नक्की पीक आहे. याला मार्केट रेटसुद्धा खूप चांगला आहे. 15,000 पासून 24,000 रुपये क्विंटलपर्यंत याला भाव आपल्याला मिळू शकतो. परंतु हे सगळं करत असताना पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे की मार्केटिंगचा जरूर याच्यामध्ये अभ्यास करावा आणि हे पीक आपण घ्यावं. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेतला. पुन्हा एकदा आपल्यासोबत राहुलजी आहेत. सर, आपण आपल्या पूर्ण व्यवस्थापनाबद्दल माहिती जाणून घेतोय, मार्केटिंगबद्दल आपण सांगितलं. पण आत्तापर्यंत म्हणजे सुरुवातीला परदेशातलं एक पीक आणायचं, ते या मातीत रुजवायचं आणि मग ते मार्केटला घेऊन जायचं. या सगळ्या गोष्टींचं जर आपण अर्थकारण बघितलं तर सुरुवातीला करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट आणि नंतर हातात येणाऱ्या गोष्टी, तर याचं तुम्ही गणित कसं मांडाल? याचं गणित असं आहे, की चिया सीड्स पेरणीसाठी एकरी 9,000 ते 10,000 खर्च येते आणि चिया सीड्स किती जरी कमी म्हणलं तरी उत्पन्नात 3 ते 4 क्विंटलपर्यंत होते आणि 15,000 त्याचा दर मिळतो. म्हणजे एकंदरीत विचार केला तर एकरी 30,000 ते 35,000 कमी खर्चात उत्पन्न चांगलं मिळू शकते. अच्छा, कमी खर्चात, कमी वेळेत हं. चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून सध्या चिया सीड्सकडे बघितलं जातं. आणि आता सध्या तुम्ही किती एकरांमध्ये याचं काम करताय? याच्यात माझ्याकडे सध्या 2 एकर चिया सीड्स आहे. हं. त्याच्यात यावेळेस ग्रे चिया सीड्स घेतलेला आहे. व्हाईट चिया काय यावेळेस घेतलेला नाही. पण सर, हे काम करत असताना तुम्ही वेगवेगळे प्रयोग करताय. पारंपरिक पिकं आधी घेत होतात त्यांना बाजूला करून हा नवीन प्रयोग तुम्ही यशस्वी करून दाखवलाय आणि तुमचे हेच प्रयोग बघत तुम्हाला काही पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला 2014 पासून मी शेती करतो. 2019-20 पर्यंत आम्ही पारंपरिक पद्धतीनेच जसे वडील सांगायचे त्या पद्धतीने शेती करायचो. पण 2021 मध्ये मी
कृषी विज्ञान केंद्र हिंगोली यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या संपर्कात आल्यामुळं तेथील तज्ज्ञ शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही शेती काहीतरी वेगळं करायचं या नियोजनानं या उद्दिष्टानं आम्ही ठरवलं. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत सोयाबीन पीक असो, तूर असो, म्हणजे जसं की सोयाबीन बेड पद्धत घेणे, तूर बेड पद्धत घेणे, सोयाबीनच्या नवीन नवीन व्हरायट्या आणणे, पेरणे, या पद्धतीनं नियोजन आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर की अशी सुरुवात ही इतकी चांगली राहिली की त्याच्यानंतर मी 2022मध्ये बेडवर सोयाबीन घेतली असता त्याचं विक्रमी उत्पन्न निघालं. त्याच्यानंतर परभणी विद्यापीठ असो, कृषी विभाग शेनगाव असो, यांच्या मार्गदर्शनानं नंतर मी नवीन नवीन प्रयोग करतो. जसे की समजा चिया सीड्स असो, कलोंजी असो मी शेतात घेतलेली, जिरं असो, बीज उत्पादन कांदा असो, लाख असो, त्याच्यानंतर राजमा असो, याच्यासारखे मी सर्व पिकं शेतात माझ्या मी घेतो 1-1 एकर क्षेत्रामध्ये. आणि परभणी विद्यापीठाचं कोणतंही बियाणं जर असलं तर ते नवीन बियाणं मी आणून त्याचं बियाणं तयार करून शेतकऱ्यांना ती विक्रीसाठी उपलब्ध करून देतो. याच्या माध्यमातून मला परभणी विद्यापीठाचा असो, KVK हिंगोलीचा असो, कृषी विभाग हिंगोलीचा असो किंवा SDFची बायफ संस्थेचं पुण्या येथे उरळी कांचन, मुंबई RCFचे असे मला 10 ते 11 पुरस्कार मिळालेले आहेत. क्या बात आहे सर. तुमचं काम खूप मोठं आहे आणि त्याची दखल सुद्धा घेतली जाते. काही पुरस्कार सुद्धा तुम्ही तुमच्या नावावर केलेले आहेत. पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की पारंपरिक पिकं बाजूला ठेवून प्रत्येक वेळेस तुम्ही वेगळे प्रयोग करता. म्हणजे आता तुम्ही बऱ्याच पिकांची नावं सांगितली, त्यांना आता चिया सीड्सकडे आलेले आहात. तर हे सतत प्रयोग करणं, काहीतरी आपल्या शिवारात सतत नवीन आणणं, याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? याची प्रेरणा म्हणजे एक तर सर्वात पहिले आमचे जे गुरु आहेत, कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ यांच्या मी 24 तास संपर्कात राहून काही जरी मला शेतीविषयक प्रॉब्लेम आला तर मी सर्वात पहिले त्यांना फोन करून त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन विचारून घेतो. किंवा मला कोणतीही गोष्ट करायची जरी असेल तर सर्वात पहिले मी त्यांना विचारतो की सर असं असं एक नवीन पीक आहे, त्याच्याबद्दल माहिती घ्या, माहिती काढा, मला पाठवा, मला ते पीक नवीन घ्यायचं. त्याच्यामुळं मला सर्वच प्रेरणा कृषी विज्ञान केंद्र हिंगोली येथून मिळते. पण यासोबतच कुटुंबाची साथ, त्यांचं पाठबळ सुद्धा नक्कीच महत्त्वाचं असेल. तर तुमच्या या प्रकल्पात, या शिवारात तुम्हाला घरच्यांची कशी मदत होते? घरच्यांची मदतमध्ये घरच्याची बायकोची तर मदत भरपूर आहेच. खांद्याला खांदा लावून काम करते ती. आणि तसेच आमचे जे भाऊ आहेत हे पण माझे सख्खे भाऊ तर सर्व्हिसवर आहेत, पण जे माझे चुलत भाऊ आहेत हे मला चांगल्या प्रकारे शेतात मदत करतात. मी असलो नसलो तरी पण, मी नसताना पण ते शेतात म्हणजे मी कुठं जर गेलो तर ते माझ्या शेतात भरपूर मला मदत देतात ते. अच्छा, म्हणजे तुम्ही बघता त्यावेळेस तुम्हाला 100% द्यावे लागतातच, पण घरच्यांची सुद्धा तितकीच तुम्हाला चांगली साथ मिळते आणि त्यामुळे आपल्याला असे प्रयोग यशस्वी होताना दिसतात. यासोबतच सर तुम्ही सांगितलंत की हा एक नवीन प्रयोग गेल्या 3 वर्षांपासून तुम्ही करताय. पण आगामी काही काळाचा आपण विचार केला तर आणखीन कोणते प्रयोग राहुलजी करताना मला दिसणार आहेत? आता इथून नवीन प्रयोगमध्ये काही गोष्टी सस्पेन्सच ठेवायच्या असतात. कारण की सोयाबीन हे पीक आता असं झालेलं आहे, हे एक तर सोयाबीन ॲव्हरेजला खूप कमी येत चाललेलं आहे. 30-35 वर्ष झाले कंटिन्यू जमिनीत सोयाबीनच घेत आहे. त्याच्यामुळं आमच्या भागात जास्तीत जास्त सोयाबीन आहे. कारण की आमच्या भागात बगीचे वगैरे बागायती तर नाही तेवढ्या प्रमाणात. त्याच्यामुळं राहुलजीचे एकच प्रयत्न राहील की सोयाबीनसाठी पर्यायी पीक कोणतं शोधता येईल याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे पर्यायी पिकाचा सध्या तुम्ही शोध घेताय आणि येत्या काळात बिलकुल. आपल्याला ते एक वेगळं पीक सुद्धा बघायला मिळू शकतं. तर सर खरंच खूप तुम्ही छान माहिती दिलीत. सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर बोललात आणि महत्त्वाचं म्हणजे एक असं परदेशी पीक जे तुम्ही इथे आणून या मातीत रुजवलंत आणि फक्त रुजवलंच नाही, तर ते यशस्वी सुद्धा करून दाखवलं आणि गेल्या 2 वर्षांपासून तुम्ही याची लागवड करताय आणि आत्ताचं तुमचं सध्याचं हे 3रं पीक आहे. सर 2 वर्षांपासून तुम्ही हे पीक घेताय आणि आता तुमचं हे 3रं वर्ष आहे. तर तुमच्या या अनुभवातून तुम्ही शेतकरी बांधवांना असा काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू शकतो की जे बी पीक घेसाल त्या पिकाचं व्यवस्थापन करताना टाईम महत्त्वाचा आहे. की ज्या टायमाला जी गोष्ट लागते ती त्या टायमाला करणं लागेल. तुम्ही आज करणारी गोष्ट जर उद्या केली तर त्याचा एक तर फायदा होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेतकरी बांधवांनी
जे मार्केटमध्ये ज्याला चांगला दर मिळते त्या पिकाकडे वळावे एवढीच विनंती आहे. अच्छा, म्हणजे जे चांगलं विकलं जातं ते हम्म. पिकवण्यावर शेतकरी बांधवांनी भर दिला पाहिजे. हम्म. आणि शेतकरी बांधवांनो, यासोबतच आपण जी ती गोष्ट वेळच्या वेळी करायला लागलो, जर गोष्टी पोस्टपोन करण्यापेक्षा महत्त्वाच्या वेळेला महत्त्वाची कामं जर आपण हाती घेतली आणि त्यासोबतच जर आपण सतत प्रयोग करत राहिलो आणि अभ्यास करत राहिलो, तर अशा पद्धतीनं आपल्याला सुद्धा यशस्वी होता येतं. हे चिया सीड्सच्या माध्यमातून आपले प्रयोगशील शेतकरी असणारे राहुल कंवर यांनी करून दाखवलेलं आहे. सर, ही गोष्ट तुम्ही खूप छान सांगितलीत की प्रत्येक काम वेळच्या वेळी करणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांनी जर थोडीशी दिरंगाई केली तर मात्र गडबड होऊ शकते. पण जे काम ज्या त्या वेळी केलं तर त्यातून आपल्याला असा चांगला फायदा बघायला मिळू शकतो. याबाबतच येत्या काळात तुम्ही अनेक प्रयोग करणार आहात आणि त्याच्याबद्दलचा थोडासा सस्पेन्स हा तुम्ही कायम ठेवलाय. पण तुमच्या सगळ्याच पुढच्या प्रयोगांसाठी, वाटचालीसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आज आपण वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.